गणपतीच्या पूजेसाठी, आरतीसाठी, भजनासाठी प्रामुख्याने ढोलकीची गरज असते आणि ढोलकी बनवण्याचं काम हे येथील आनंद कदम हे बरीच वर्ष 200 वर्षाची परंपरा ते हे जपत आहेत। आपण पाहतो आहोत की कशा पद्धतीने ढोलकीला शाई लावण्याचं काम, ढोलकी चढवण्याचं काम, उतरवण्याचं काम हे जे सर्व सध्या त्यांचे जे सहकारी आहेत ते करत आहेत। आपण खास त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। कदम साहेब, किती वर्ष ही तुमची परंपरा आहे ढोलकी लावण्याची? किती प्रकार असतात काय सांगा? ढोलकी लावण्याचे प्रकार, ढोलकी म्हटल्यावर वेगळा प्रकार येतो ढोलकीचा, आणि पकवाजचा वेगळा प्रकार येतो, आणि तबल्याचा वेगळा। हा आहे तो तबला, हा आहे तो पकवाज, बरोबर आहे। आणि डगा, ह्याला डगा बोलतात, लक्षात आलं का? आणि म्हणजे प्रकार हा आहे तो काळीचारचा, ह्याचं काम चालू आहे। काळी 2 मध्ये पण तबला येतो। आता सध्याचे किती वर्ष आपण ही पारंपरिक पद्धतीने करताय आणि काय याच्यातून म्हणजे प्रामुख्याने गणपती आला की हे काम चालू होतं? कशा पद्धतीने नियोजन असतं? नियोजन कसं असतं, आधी 2 महिने अगोदर साहित्य लोक टाकतात। त्यांना माहिती असतं की बाबांनो त्यांच्याकडे नेली तर ते 1-2 महिन्याच्या अगोदर ते साहित्य टाकला तर ते तारखेप्रमाणे मिळतात। म्हणजे गणपती बाबा एक 10 तारीखला असो, एक 8 तारीखला असो, तो त्या वेळात ते साहित्य देतात, आम्ही देतो त्यांना। किती वर्ष ही परंपरा आपण करता? ही परंपरा आमची आजा पंजापासूनची परंपरा आहे। त्याच्यानंतर वडीलच्या नंतर आम्ही ही परंपरा परत चालू ठेवलेली आहे। निश्चितच हे आनंद कदम त्यांनी सांगितलं की ही परंपरा चालू ठेवली आहे। गणपती आला की आपल्याला भजन, कीर्तन, आरती असेल यासाठी ढोलकी लागते, तगा लागतो। काही युवक आहेत काम करतात। किती वेळ लागतो हे बनवायला? हा पकवाज शाई घालायला 1.5 दिवस लागतो। 1.5 दिवस लागतो। ह्याला पहिली प्रथमतः खळ घालावी लागते आणि त्यानंतर शाईला घ्यावं लागतं, सुकल्यानंतर, खळ सुकल्यानंतर। आपण पाहतो की शाई लावण्याचं काम सुरू आहे ढोलकींना, तबल्यांना असेल, आणि त्यानंतर मग हे सर्व जे काम आपण पाहतो की 3 ते 4 कर्मचारी आहेत। कसं नियोजन असतं काय सांगता? नियोजन म्हणजे कसं असतं, पूर्ण ह्या बनवण्यासाठी ना 1.5 ते 2 दिवस जातो, आणि हे कसं पूर्ण नैसर्गिक असतं। त्याच्यामुळे समजा कधी जर शाई समजा गेली, उडली, कारण नैसर्गिक असतं ना चामडं वगैरे, त्यामुळे सर्व गोष्टी नियोजन करावं लागतं। आता आम्ही आलो त्यांच्याकडे ढोलकी द्यायला, पण त्यांच्याकडे पण काम आता सध्या खूप आहे आणि संध्याकाळी भजनासाठीच हवी होती खरं म्हणजे ढोलकी, पण गर्दी असल्यामुळे ते म्हणतात की आता नाही मिळणार लावून, कारण की संध्याकाळी भजनाला तर आम्हाला हवी आहे, तर कोणत्याही परिस्थितीत तयार करून मिळायला हवी होती, पण कामामुळे त्यांना पण वेळ नाही आता। तर आम्हीच आता पान बदलतोय बाहेर, तर त्यांनी पान दिलेलं आहे आम्हाला। हो, कारण की गवळणीला किंवा गजराला प्रामुख्याने ढोलकीच वाजवतात पूर्ण कोकणामध्ये, आणि भजनी पण काही चारचा एक प्रकार असतो त्यामध्ये, म्हणजे भजन त्यामुळेच रंगतं जास्त ना, त्यासाठी ढोलकी हवी असते, गरजेची आहे ती। गणेश चतुर्थीच्या आधी 2 महिने याचं नियोजन ठरतं आणि बरेच जण जे गणेश भक्त आहेत ते आपल्याला ढोलकी हवी असेल, तबला पाहिजे असेल किंवा डग पाहिजे असेल, हे येथे आधीच ऑर्डर देतात आणि ते खरेदी करत असतात। आणि आता त्यांचं काम हे लगबगीने सुरू आहे, कारण गणेश चतुर्थी आज 3रा दिवस आहे आणि भजन कीर्तन प्रत्येकाच्या घरात सुरू आहे। त्यामुळे कुठे ना कुठेतरी ढोलकी ही या भजनामध्ये आणि कीर्तनामध्ये महत्त्वाची आहे। तीच ढोलकी बनवण्याचं काम येथील हे आनंद कदम हे गृहस्थ करत आहेत। कॅमेरामॅन अमेय सुर्वेसह उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।